नमस्कार, जय गणेश. मी योगेश चेनवणकर, ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर व मुंबई गणपती प्रस्तुत गप्पाच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत करत आहोत. आपले टायटल स्पॉन्सर आहे पीएनसी कलाकृती. तर ह्या चला आपण गप्पा मारूया श्री गजमुख आर्ट्सचे सर्वेसर्वा सतीशदादा वळवडेकर यांच्यासोबत. नमस्कार. सतीशदादा नमस्कार. 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 सर्व सगळ्यात पहिलं तर तुमच्या घरी जे धुंगळ कोसळ आहे त्याबद्दल मुंबई गणपती व आमच्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू. मला एक सांगा ना, आता हे सगळं झालेलंच आहे, बट त्याच्यावर अजून एक गोष्ट घडली की इतके वर्ष मुंबईचा राजा तुम्ही बनवतायत, तो गणपतीही आता नाही तुमच्याकडे. नाही नाही असा नाही प्रश्न, की गेले कित्येक वर्ष जवळजवळ मला वाटतं 14 ते 15 वर्ष तो गणपती मी बनवतोय. आणि असं काही नाही की माझ्याकडे नाही वगैरे, असं काही नसतं. कारण की विजय खातू बनवत होते, वेलिंग साहेब बनवत होते, वेलिंगानंतर अण्णा तोंडवळकर, बागवे, भरपूर असे त्या दिग्गज मूर्तिकार त्या लाईनीमध्ये आले आणि मुंबईचा राजा गणपती हा घडवला. तसंच विजय खातूसुद्धा होते. विजय खातूनंतर विजय खातूने स्वतः माझ्या हातात दिला की बाबा तू हा गणपती बनव. हा सगळं असं परंपरा ही चालत राहणारच आहे. मंडळ हे तिथेच असणार, मंडळाचे पदाधिकारी बदलत राहणार, त्यांची रूपरेखा बदलत राहणार. आणि मग अशा वेळेला प्रत्येक मूर्तिकाराला हा चान्स तिथे भेटला पाहिजे. मग ज्याप्रमाणे मला नवीन होतो तेव्हा मला चान्स भेटला, त्याचप्रमाणे पुढेही यंदा अमक्याला भेटला, पुढच्या अजून कोणतरी मूर्तिकार येईल. अशा प्रत्येक मूर्तिकाराला हा मुंबईच्या राजाचा वारसा भेटला पाहिजे, ही माझी पण तुम्हाला असं नाही वाटलं की तुम्हाला असं शताब्दी जवळ आले, शताब्दीचा गणपती नाही आपल्याला असेल. बघा, शताब्दी जवळ आली आहे, पण त्यांनी पण काहीतरी एक डिसिजन घेतला असणार. ते लोक एक प्रयत्न करतात की आपल्याला अजून, आता 15 वर्ष त्यांनी तसा प्रयत्न केला नव्हता, पण आता पण याच्या पुढे पण त्यांना मूर्तिकार हा हवा, म्हणून ते लोक प्रत्येकाचे एक पर्सनल लेवलला एक इंट्रोडक्शन घेतील आणि पर्सनल लेवलला ते ट्राय करणार. कारण की ह्या वर्षी त्यांना हा ट्राय करायचा मुद्दा आहे. मग पुन्हा समजा काय 99 वर्ष 100 वर्ष, तर मग त्यांचा मोठा टार्गेट आहे. असं मूर्तिकार चेंजेस हा टार्गेट नाही आहे त्यांचा, अजून वेगळं टार्गेट आहे की जेणेकरून मुंबईच्या राज्याला अजून एक वेगळं स्वरूप, वेगळं प्राधान्य भेटावं, म्हणून हा त्यांचा पूर्व तयारी चालू आहे. ज्याप्रमाणे आपण 100 वर्ष करतो, मग 100 वर्ष करण्यासाठी आपल्याला 3 वर्ष 4 वर्ष अगोदर त्याची जय्यत तयारी करायला लागते. तसंच त्यांचंसुद्धा आहे. त्यांनीसुद्धा हा एकच मूर्तिकार नाही, तसं 5-6 मूर्तिकारांचे सगळ्यांची इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेले आहेत. आणि प्रत्येकाला एक चान्स मिळावा, चान्स पुढे तो न्यावा आणि मुंबईच्या राजाला अजून 4 लागावं, असं त्यांचे जे आहे ते सदैव राहणारच, तो मी असो किंवा कोणी असो. मला सांगा की तुम्ही आहे ना एक 2 दिग्गज मूर्तिकारांबरोबर ना त्यावेळेला काम केलंय. एक म्हणजे स्वर्गीय विजय खातू, यस, आणि दुसरं म्हणजे स्वर्गीय भालचंद्र गाणार. यस यस. तर एक सांगा ना की त्या दोघांमध्ये काम करताना ना एक फरक काय होता किंवा एक समानता काय होती दोघांचं? बघा, तसं बोललं तर प्रत्येक कलाकारामध्ये ही वेगवेगळी तर भिन्नता असते. पण आम्हाला माहिती आहे की विजय खातू ह्या कुठल्या स्टेजवरती ते काम करायचं आहे. विजय खातू सारखा बाप माणूस, गुरु माणूस होणं शक्य नाही आहे. कारण की त्यांचं ऑब्झर्वेशन, कॅल्क्युलेशन एवढं तगडं होतं, ते बसल्या बसल्या समोरच्या माणसाची चुकी पण दाखवू शकत होते आणि प्लस त्या चुकीचं निरागस पण ते करत होते. आणि त्यांनी आमच्यासारख्या 2 हुकमी एक्क्यांना त्यांनी बरोबर ठेवलेलं. एकंदरीत 2 हुकमी एक्के एकत्र येत नाही, 2 कलाकार कधी एकत्र येत नाही, पण आम्हाला 2 कलाकाराला एक वेगवेगळ्या कलाकारांना त्यांनी एकत्र कसं आणण्याचं काम केलं ते म्हणजे विजय खातू. आणि त्यांनी आमच्याकडनं ते काम रूपरेखेनुसार मुंबईचा राजा असो किंवा इतर जवळजवळ 300-350 मंडळ होते, तेवढं करून घेण्याची कॅपॅसिटी त्या माणसामध्ये होती. त्याच्यामुळे माझ्यासाठी बोललं तर विजय खातू पण श्रेष्ठ होते आणि भालचंद्र गाणार पण श्रेष्ठ होते. मध्यंतरी भालचंद्र गाणारवरती जास्त लोड येत होता कामाचा. मग विजय खातूने काय केलं, त्याच्यासमोर मला उभं केलं की बाबा त्यांच्या कामामध्ये कुठे प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, एका बाजूला भालचंद्रला तयार केलं, एका बाजूने मला तयार केलं. आणि हे कलाकाराला तयार करण्याचं काम एक जोखमीचं काम असतं. ते अशी जोखम म्हणजे 2 कलाकाराला एकत्र आणणं, ते काम केलं म्हणजे ते विजय खातूने केलं. आणि मग तशी ही परंपरा आमची चालत आल्या. मी पण काही नव्हतो, मी क्षुल्लक होतो. मी ज्या वेळेला माझे वडील वारले त्यावेळेला त्यांना भेटलो, दादा मी असं असं, माझे वडील त्यांच्यासाठी काम करायचे. दिल्लीचे जेवढे पण अंबापासून MP पासून जेवढे पण दिल्लीचे जे 26 जानेवारीचे काम होते ना, ते माझे वडील विजय खातूसाठी करायचे. मग त्यांना मी, वडील वारले तेव्हा मी त्यांना भेटलो.
बाबा असं असं आहे, मला कामाला असं असं आवड आहे, ठेवाल का? मग त्यांनी माझी परीक्षा घेतली. एक बाळमूर्ती माझ्याकडनं बनवून घेतली. त्याच्यावरनं त्यांनी मला पास केलं आणि मग त्यांच्यासोबत मला ठेवलं. आणि मग त्यासोबत करता करता मला खरं म्हणजे प्लॅस्टरमध्ये पाणी टाकायचं की पाण्यामध्ये प्लॅस्टर टाकायचं हे काही एक माहिती नव्हतं. फक्त एवढंच माहिती होतं की एक वडिलोपार्जित मातीकाम आपण करू शकतो थोडंफार. आणि त्याला पॉलिश करण्याचं काम हे विजय खातूने केलं. आणि विजय खातूने ते पॉलिश करता करता भालच्यांनी पण मला पॉलिश केलं. शेवटीला त्यालाही सुद्धा मला दादा बोलावं लागलं, कारण की त्याच्यात पण तेवढी कला कौशल्यता होती. आणि त्यांनी सुद्धा डायरेक्ट जॉब कसं असावं, विजय खातूने पण दाखवलं मला की डायरेक्ट जॉब कसं करावं. हे सगळ्या खरी जोडणी म्हणजे ह्या दोघांनी माझ्या पाठीशी केली. वडील माझे तर मूलतः कलाकार होतेच, मातीकाम करायचेच, पण ह्या दोघांनी मला पॉलिश केलं आणि ह्या पॉलिश करता करता इथपर्यंत आणलं, ते मुंबईच्या राजापर्यंत आणलं. मग मुंबईच्या राजांनी पण मला ऑपॉर्च्युनिटीज दिलेली की विजय खातूकडे काम करणारा तूच आहेस, मग तू आमचा गणपती का करत नाही? तर मी बोललो, जोपर्यंत विजय खातू आहेत, गुरुवारी आहेत, त्यांना तुम्ही ऑर्डर द्या, काम मीच करणार. आणि मग त्याच्या दुसऱ्या वर्षी मग त्याच्यानंतर त्यांनी मला पर्सनली तो गणपती मला दिला. त्याच्यामुळे विजय खातूंना एवढं वाईट नाही वाटलं, उलटं त्यांना बरं वाटलं की माझा चेला आज त्या शिष्य त्या लेवलला काम करू शकतो, तो विश्वास त्यांनी टाकला. आणि तसाच विश्वास मला मुंबईच्या राजांनी पण आजपर्यंत टाकलेला आहे. आज जरी 15 वर्ष झाले तरी त्यांचे आणि माझे संबंध अजूनही चांगले आहेत. मला आमंत्रणपासून सगळं ते आवर्जून बोलवतात आणि कुठल्याही विषयावरती वार्ता करायचं तर करतात ते, आणि पर्सनल लेवलला. त्याच्यामुळे गणपती कुणाकडे गेला हा विषय नसून तो गणपती आज ना उद्या पिढ्यानपिढ्या हा नवीन जनरेशननुसार हा बदलतच राहणार. पण आमच्या आणि मुंबईच्या राजाचं ध्येय काय असणार की त्याला अजून किती चारचांद लागेल, अजून किती चारचांद, म्हणजे तो दरवर्षी एक वेगळ्या स्वरूपात कसा येईल. आणि 100व्या वर्षी काहीतरी नवीन टार्गेट करण्याच्या हिशोबाने त्यांनी हा टार्गेट केला आहे. आणि मला आनंद वाटतो की आपल्यातलाच कोणी तिथे जातोय आणि त्या डेअरिंग करतोय. आणि ही डेअरिंग आली पाहिजे प्रत्येकाला, कारण की आज सर्रास सगळे मूर्तिकारांना काय वाटतं की हा गणपती मला करायला भेटला पाहिजे. कारण की नुसता हा गणपती नाही आहे, हा त्या मागे वेलिंग साहेबांपासून, त्या जागेपासून, त्या मुंबईच्या राजाच्या मंडळ भक्तगणांचा आशीर्वाद आहे तो, की त्या आशीर्वादाला सक्सेस नेणं. कारण की डायरेक्ट जॉब आहे तो. कुठलाही आज लोकांना माहिती नाही, सगळ्या लोकांना काय वाटतं की हे डायमधनं मूर्ती काढतात आणि जोडतात, असेंब्लिंग जॉब आहे. पण नाही, तो जॉब आहे, हँडमेड जॉब आहे. आणि तो पूर्ण कला कौशल्यबद्ध असा हा गणपती आहे. तुम्ही 5 डायमेन्शननी पण बघितलात तरी तो चांगला दिसला पाहिजे, प्लस त्याला एक सब्जेक्ट असला पाहिजे आणि त्या डेकोरेशनच्या नुसार तो अनुसरून असला पाहिजे. आणि कामाची क्वालिटी हँडमेड आहे, मग ती तेवढी गोडवा त्याच्यात आली पाहिजे. हाच त्याच्यामधला सगळ्यात मोठा दुवा आहे. त्याच्यासाठी आज मुंबईचा राजा हा हँडमेड गणपती म्हणून ओळखला जातो. आणि तो नुसता मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात, जगभरात. कारण की मी आज 15 वर्ष केले तर मला माहिती आहे आज थायलंडपासून त्या गणपतीचा वाहवा होते. आणि तो खरंच सुंदर झाला पाहिजे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मला एक सांगा ना की आता पहिलाच आपण तो गणपती हे करूया 2015चा. हां, मागे एक मोठा सिंह होता, त्याच्यावर तो गणपती तो त्या रिदमवर अख्खा जात होता. मला सांगा की आता तेव्हापासून आहे ना आपण एक एक ते गणपतींची ते आठवणी सांगा मला हां, की तसं बोललं तर तशा आठवणी भरपूर आहे. कारण की मुंबईचा राजा आजपर्यंत जो घडत होता तो काय होता, एक पिक्चर असायचा, त्या पिक्चरवरती असे चित्र बरोबर. असायचे, सब्जेक्ट असायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, मुंबईचा राजा हा, मला तर आठवतं वेलिंग साहेबांनी मोठा गणपती दाखवला, त्याच्यानंतर जो गणपती तिथे दाखवला गेला तो गणपती शक्यतो एक चित्र असावं, एक सब्जेक्ट असावं, त्या सब्जेक्टवरती तो गणपती. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, ती गणपतीची उंची ही कमी व्हायची. म्हणजे तो गणपती 8 ते 10 फुटाच्याच रेंजमध्ये चालायचा. मग काय होतं, चित्र अजून चित्र असं तो स्टेप बाय स्टेप जायचे. पण ज्या वर्षी मी तिथे आल्यापासून मला असं वाटतंय की वेलिंग साहेबांच्या त्या जागेला मी दाखवून दिलं की तो ट्रॉलीपासून डायरेक्ट मोठा गणपती कसा, किती मोठा गणपती होतो. मग तो पण 22 फुटाचा ट्रॉलीपासून गणपती कसा असावा, म्हणजे तो एकंदरीत 20-21 फुटाचा तरी आहे गणपती. मग तो ट्रॉलीपासून मोठा कसा दाखवायचा प्रयत्न हा आपण दाखवलेला आहे. आणि तो निव्वळ नुसतं विषयच नाही की चित्रावर चित्र असं करून तो मॉडेल छोटा होतो. पण आपण दाखवून दिलं की जो जमिनीपासूनच 22 फूट उभा अर्धांड असा गणपती सुंदर
आणि त्याच्या भोवती जे येणार आहे त्याचे सब्जेक्ट, शिव म्हणा, अजून काही इतर सब्जेक्ट, ते आपण त्यांना घोडा म्हणा, ते आपण त्याच्यात दाखवलं गेलं की कमी जागेत एखाद्या गणपतीला साजेल असं त्याचं वाहन, तर ते वाहन पाठून जर फिरलं तर त्याची लांबी रुंदी ही वाढते. मग तो त्या गणपतीला साजेल असा असला पाहिजे. म्हणून तो शिव पण मी बघा पाठून असा खेचला आणि वर काढला, म्हणजे तो जवळजवळ 18 फूट, म्हणजे 20 फुटाच्या गणपतीला शोभेल असा होता. त्याच्यानंतर गरुड, त्याच्यानंतर घोडा म्हणा, असे प्रत्येक गोष्टी आम्ही सिंहासन म्हणा त्याला साजेल असंच करत गेलो. घोडा पण तुम्ही बघितला असेल तर तो जर जनरली ट्रॉलीच्या हिशोबात जर करायला गेला तर एक 8 ते 10 फूटच होणार. मग गणपती गेला 22 फूट आणि त्याचा घोडा तो मॅच झाला पाहिजे ना त्याला. मग मी काय करायचो, त्या घोड्याला वरून खाली आणला, म्हणजे त्याची लांबी रुंदी वाढली, म्हणजे तो घोडा त्याला शोभेल असा झाला. मागून पण थोडा फिरला आणि मागून सुद्धा फुडला. आणि माझं एवढंच ध्येय असतं की माझा पिक्चर मध्ये कुठलंही लोखंड दिसलं नाही पाहिजे, आर्मीचर नाही दिसलं पाहिजे, तो पाठून पण सुंदर दिसला पाहिजे आणि पुढूनही सुंदर दिसला पाहिजे. असे हे सगळे पिक्चर आपण आजपर्यंत करत आलोय. मग गेल्या वर्षीचं बोलल्यानंतर गेल्या वर्षी ना 3 कॅरेक्टर होते आणि ते तिन्ही असं होतं ना की एकही असा व्हायला नको की हा थोडा जाऊ दे, असं एकही नव्हतं. कारण राक्षस पण तितकाच महत्वाचा होता. मग त्याच्यावरती महादेव होता. सगळ्यात मोठं गणित म्हणजे काय होतं, त्यांनी जो विषय मांडलेला तो आमच्या समक्षच आम्ही विषय मांडलेला की काहीतरी यंदा आर्टिकल वगैरे असावं, का की दरवर्षी निव्वळ गणपती राजा हे असं, तर एक सब्जेक्ट असावा की महादेवाच्या स्वरूपात असं. मग ते सगळं गणित आखलं गेलं आणि मग त्याच्या विषयावरती ते राक्षस वगैरे ते सगळं तिथे आखलं गेलं. मग त्या हिशोबाने जर कमी ट्रॉलीमध्ये कसं दाखवायचं, गेल्या वर्षी तसं बोलत तर ते डेअरिंगबाज काम होतं, कारण की ते फायबरचे वगैरे नव्हते की एक वेगळे बनवले, असेंब्लिंग केले, कारण की तिथे ते चित्र स्वतः बनवणं महत्त्वाचं होतं. मग आम्ही काय केलं, त्या चित्राला पण गणपतीला पण ते ॲक्शनने ठेवलं, जेणेकरून शंकर पण दिसेल आणि त्याला शंकर ज्याला वध करतोय त्या राक्षस पण दिसेल आणि प्लस डमरू सुद्धा दिसेल. असं सगळं पिक्चर त्या आराखड्यात कसं बसवायचं. आणि मग त्या छोट्याशा हायड्रॉलिक ट्रॉलीमध्ये ते बसवणं जिगरीचं काम होतं. ते काम आपण मंडळाच्या सहकार्याने आपण ते केलं आणि त्याला तेवढा वाव दिला आणि शंकर वगैरे सगळे पिक्चर त्या सब्जेक्टमध्ये असणारे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कमी टायमिंगमध्ये आणि विषयबद्ध असा तो त्या टायमाचा गणपती साकारला गेला. तर माझा दुसरा प्रश्न थोडासा असा आता, एक तो डायरेक्ट जॉबचा आपण बोलतच होतो, त्यामध्ये आता गेल्या वर्षी अजून एक मंडळ जो बघण्यासारखा गणपती होता तो म्हणजे मध्य भायखळा. मला एक सांगा की त्यावेळेला थोडंसं डिले पण होत होता आगमनाचं. मला एक सांगा की तो पण एक जॉब आहे ना वेगळाच होता, की तो आडवाही तो गरुड होता आणि उभा गणपती, बॅलन्सिंग होता आणि त्यात पण 18 ते 20 फूट तो लांबीला होता गरुड, प्लस त्याच्यावरती बसणारा गणपती तो सुद्धा हेवी होता. मग त्या हिशोबाने तो गणपती म्हणजे त्या गणपतीला साजेल असाच तो गरुड असावा. आणि ही कन्सेप्ट त्यांचं जुनं होतं, पांचाळ वगैरे त्यांची जुने आर्टिस्ट होते तेव्हापासूनचा हा गणपती होता. आणि मध्य भायखळा बोललं तर त्या टायमाला एक गणेश गल्ली, एक पूर्वीची स्टोरी आहे, एक गणेश गल्ली म्हणून फेमस होता, वेलिंग साहेबांनी केलेले गणपती, आणि एक पांचाळ वगैरे जे मध्य भायखळ्याचा गणपती, असे दोन्ही एक भव्य गणपती हे मुंबईमध्ये मार्केटमध्ये असायचे आणि दोन्ही टफ फाईट तेवढेच असायचे. आणि ते माझ्याकडे आले तर मी बोललो नक्कीच तुमचं स्वागत आहे, तुम्हाला त्या आवडीनुसार आपण पुन्हा एकदा पांचाळ साहेब जसं जुने आर्टिस्ट होते त्यांनी जे दाखवलं गेलं तेच पुन्हा स्वरूपात आपण आपल्या हिशोबाने दाखवायचा प्रयत्न मी केला. पण मग ते थोडंसं रिस्की पण होतं, कारण तो एकदा तो गरुड आडवा होता, त्यात मुंबईचे रस्ते पण तेवढे पण प्लेन नाही आहेत. तर थोडं श्री गजमुख आर्ट्स हे सदैव रिस्क घेणार आणि सदैव रिस्क असलेले गणपती साकार करून दाखवणार, त्यालाच खरं बॅलन्सिंग म्हणतात. नाहीतर एका पायपावरती जोडणारे मूर्तिकार भरपूर आहेत, पण त्या प्रॉपोर्शननी, त्या ॲक्शननी, त्या बॅलन्सनी मूर्ती घडवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते पण अधांतरी बॅलन्सिंग, जे बोलतात बॅलन्सिंग, अधांतरी गणपती, की त्याचं लोखंडी आर्मीचर नाही दिसलं पाहिजे, पण तो गणपती आर्टिस्ट लोकांनी सुद्धा बघितला पाहिजे, बाबा कुठे ह्यांनी बॅलन्सिंग केलं आहे, की कुठे हा तुटला नाही पाहिजे. ऑन द रोडला बघा माझं श्री गजमुख आर्टचं
माझं एकच तत्व असतं, माझ्या मूर्त्या ह्या इतरांपेक्षा ह्या वेगळ्या आकर्षित असाव्या, बॅलन्सिंग असाव्या आणि त्याचं लोखंड कुठे दिसलं नाही पाहिजे. प्लस तो गणपती माझ्यापासून मंडळापासून विसर्जनपर्यंत त्याला धोका झाला नाही पाहिजे, एवढं प्रिकॉशन मी त्याच्यात घेतोच. त्याच्यामुळे तुम्ही जर माझे बहुतेक गणपती बघितलात, गेल्या वर्षीचे लक्ष्मी कॉटेज म्हणा, प्रगती मित्रमंडळ म्हणा, कुलाब्याचा युवराज, जर तुम्ही खरे आर्टिस्ट कोण असाल तर कुलाब्याचा युवराज पण त्यांनी बघावा की गेल्या वर्षी त्याने जे आम्ही बॅलन्सिंग केलेलं ते एका पायावरती बॅलन्सिंग त्याला केलेलं, हाईट 30-32 फुटापर्यंत गेलेली, पण तो गणपती ना आगमनाला क्रॅक झाला ना विसर्जनापर्यंत क्रॅक झाला. याला बोलतात त्या गणपतीचं प्रपोर्शन, लयबद्धता आणि बॅलन्स कसा काय घ्यायचा आणि त्याला न काही दुखापत होता, एवढं डेअरिंग करणार तर आम्ही श्री गजमुख आर्ट्सच करू शकतो आणि करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि असंच इतर लोकांनी, मंडळांनी पण आणि इतर कारखान्यांनी पण बॅलन्सिंग दाखवावा, त्याला एक वेगळा गोडवा आणावा. आता कॉम्पिटिशनच्या जमान्यात असे भरपूर कलाकार आहेत, त्यांनी तो वसा उचललेला आहे आणि त्यांना खरंच माझं त्यांना अभिनंदन आहे की तुम्ही असेच बॅलन्सिंग जॉब दरवर्षी मंडळांना देत राहा. आता आपण आहे ना बोलता बोलताय ना एक हाताचे एक्सप्रेशन्स बघा दादांच्या. आता तुम्ही आहे ना मूर्तींमध्ये पण ते आणतायत. आता तसं थोडस मला एक सांग, मला फक्त एक प्रश्न याच्यावर बाकीचे मूर्तिकार होता, आम्हाला वेगळे पंच बनवायला लागतात. हा सगळा विषय झाला, हा विजय खातूपासूनचा विषय झाला. विजय खातूकडे मला शिकवलं गेलं की सतीश गोडवा कसा आणायचा. तर मी काय विचार करायचो, आपण सगळे डायचे असे हात लावतो, मग त्याला मजा येत नाही. मग तेव्हापासून आम्ही ट्राय केला की ते माझ्या नशिबाला लागलं की हातबोटं कशी रिदमिक असावी. कारण की इंडियन आर्टच्या मूर्त्या वगैरे मला खूप आवडतात बनवायला. तर त्या इंडियन आर्टच्या मुद्रा ज्या असतात ना, त्या त्यांच्या लयबद्धता असतात आणि त्या मुद्रा आपण गणपतीत का आणूया, का नको, असा सगळा मला विषय पडलेला. आणि तेव्हापासून मला आवडती होती की त्याची पायाची बोटे, गणपतीच्या पायाची बोटं भरपूर लोक शॉर्ट दाखवतात, माझे ते तसे नसतात, माझे लांबडे बोटं असतात आणि त्याचं रिदमही असंच असतं, अंगठावर असा. आणि गणपतीचे हातसुद्धा कसे असावे की लयबद्धता, त्याचे सुटे बोटं असावे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. गेल्या मला वाटतं 25-30 वर्ष झाले ह्या गोष्टीला दाखवून. कारण की मार्केटमध्ये सर्वप्रथम मला असं वाटतं की ते लयबद्धता बोटं अशी दाखवण्याचा प्रकार हा माझ्याकडनं झाला देवाच्या आशीर्वादाने. आणि तोच मी पुढे मुंबईच्या राजापर्यंत नेला. आणि ह्यापुढेही माझ्याकडनं जेवढे गणपती साकारतात तेवढ्या सगळ्या मूर्त्यांना मी त्याच मुद्रांक हाताबोटांच्या दाखवत आलो आहे. आणि तोच प्रॉब्लेम इतर मंडळांना, मूर्तिकारांना झाला. आणि खरंच काहीतरी नवीन करायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, प्रत्येक मंडळ प्रत्येक मूर्तिकाकडे जाऊन आम्हाला सुद्धा हात असे वेगळे पाहिजे, बोटं सुट्टे पाहिजे, हा सगळा गणित आला आहे मार्केटमध्ये. आणि जर चांगल्यासाठी जर फरक झाला असेल तो नक्कीच झाला पाहिजे. मग तो चेहऱ्यामध्ये असो, त्याच्या बॅलन्सिंगमध्ये असू दे, त्याच्या प्रपोर्शनमध्ये असू दे किंवा त्याच्या बोटामध्ये असू दे, हा फरक हा झालाच पाहिजे. आणि प्रत्येक मूर्तिकाराने एक नाविन्य काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा, ही माझी इच्छा आहे. आता आपण श्री गजमुख आर्ट्स बोलतो, तर 2 मंडळ आणि 2 मूर्त्या हे डोळ्यासमोर प्रथमच येतात. सगळ्यात पहिला तर अँटोफिलचा राजा. यस. तर मला त्याच्यावर सांगा ना की आता बरीच अँटोफिल आणि चिंतामणी हे दोघं आगमनाला बरीच वर्ष एकाच दिवशी होत आहेत. पण असं होतं ना की तो त्या क्राऊड मधून जातो ना. आता गेल्या वर्षी तो नंदीवरचं होतं, तो एक असं वाटत होतं की प्रत्यक्ष तो नंदीच तिथे पळतोय त्या क्राऊडमधनं. तो जागा कमी जागेतनं पण तो अंगावरती येतोय, असा तो प्रश्न होता. आणि अँटोफिलचा राजा असं जर बघितलं गेलं तर ही सगळी नवीन पिढी आहे. त्या पिढीमध्ये एक तेज होता, हुरूप होता. पहिला त्यांचा गणपती एक सामान्य असायचा, साधा गणपती, छोटा गणपती असावा असा होता त्यांचा. मग त्यांनी माझ्याकडे येऊन एक डेअरिंग दाखवली. मी पण त्यांच्यातली एक गणपतीच्या बद्दल भक्ती बघितली. असे माझ्याकडे बहुतेक मंडळ आहेत, ते येताना माझ्याकडे नॉर्मलच होते, पण मी त्यांच्यातली भक्ती आणि ते त्यांची डेअरिंग आणि एरियानुसार पैसे नसताना सुद्धा एवढं मोठं कार्य करणं
आणि मग त्याला अशा मंडळांना सपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मग त्यांना मी ती सपोर्ट करत गेलो आणि त्यांना दरवर्षी एक ब्रँड युक्त त्यांना जॉब देत गेलो आणि आज ते मार्केटमध्ये अवॉर्डेबल पण आहेत आणि प्लस मार्केटमध्ये नावाजलेले सुद्धा आहेत. आणि असे मंडळ मी शक्यतो सोडत नाही. मग ते त्यांचं गणित कुठे बिघडलेलं असेल तरी चालेल, पण एक आहे, एक ब्रँड आपण बनवलेला आहे, त्या ब्रँडला सोडता कामा नये. मग त्या ब्रँडला अजून ब्रँड करता कसं येईल ह्याचा प्रयत्न माझा असतो. आणि फक्त निव्वळ अँटॉफिलचा राजाच नाही, माझ्याकडे बहुतेक तुम्ही जर मंडळ बघितलात, लक्ष्मी कॉटेज, कुलाब्याचा युवराज सुद्धा 10 फुटापर्यंतच असायचा, पृथ्वीवरचा एकदा होता. मग त्यांना ते ब्रँड करत करत आम्ही आलोय. प्रगती मित्र मंडळ ऑलरेडी ब्रँडेड आहे, आज विजय कथूचा ब्रँड आहे, पण ते माझ्याकडे विश्वास टाकला म्हणजे नक्कीच त्याला आम्ही अजून पुढं नेण्याचा प्रयत्न करणार. प्लस आता तुम्ही गेल्या वर्षीच बघितलं असेल, गेले 4-5 वर्ष एक 4 बंगल्याचा राजा, हा जितनगरचा राजा, हा आमच्याकडे आलेला. त्यांनी सुद्धा जो माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाचं फळ हे गेल्या वर्षी तुम्हाला बघायला भेटलं असेल. आज पूर्ण फॉरेन पासून ते सगळीकडे आयकॉनिक सगळ्या हे हरे रामा हरे कृष्णापासून मंदिरापासून सगळीकडे तो गणपती फेमस झाला. राधाकृष्ण सगळ्यांनीच बनवले, पण हा राधाकृष्ण एक मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारात आणण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा खरंच नावारूपाला सुद्धा झालं. एक फील चांगलं वाटतंय की आज आपल्याकडनं गेलेल्या सगळ्या मूर्त्या ह्या नावारूपाला आहेत. कारण की तुम्ही नेरूळला जाते माझी मूर्ती, प्रेमनगर ठाण्याला जातात, ह्या सगळ्या जे लोक आहेत ते आवर्जून आपल्याकडे मूर्त्या घेतात. रेरोडची तुम्ही माताराणी पण बघितली असेल, कोंबड्यावरची बकऱ्यावरची वगैरे देव्या, ते एक वेगळं स्वरूप आणण्याचा प्रयत्न सदैव मी करणार जोपर्यंत रेरोडचं तर क्रेज. आता गेल्या वर्षी पण तो गणपती होता ना, ते खालती सगळे ते पृथ्वीवाले फिरत होते, सुंदर सुंदर. त्यांनी पण त्या लोकांना तिकडे क्रेजच वेग आहे त्या एरियामध्ये. आणि ते लोकांचं कसं आहे, स्वतःहून आवर्जून एक आवड दाखवतात आणि माझ्या मदतीला सुद्धा उभे राहतात. असं नाही की माझा कुठला मंडळ माझ्या मदतीला नाही राहत. ऐन वेळेला माझ्या मंडप खोलण्यापासून ते वेल्डिंग पर्यंत एवढी धाडस करणारे सगळे माझे मंडळ माझ्या नुसत्या व्यावहारिक गणितामुळे येत नाहीत, पण त्यांनी आजपर्यंत आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे. मग हे बाकीचे सगळे मंडळ हे गणपती स्टार्टिंगपासून ते गणपती विसर्जनापर्यंत हा त्यांचा आणि माझा एक चांगला मैत्रीचा एक भाव असतो. आणि मग त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना चांगलं सहकार्य करू शकतो आणि त्यामुळे माझे बहुतेक मूर्त्या ह्या ब्रँडेडच निघतात. आता पुढचा मंडळ मी बोलणार होतो ना, ते म्हणजे प्रगती सेवा मंडळ. आता प्रगती सेवा, आता मला आठवत आहे ना की 2 वर्ष अगोदरची स्वस्तिकवर मूर्ती होती, स्वस्तिकवरची धमाल केली. मला एक सांगा, आता मला सांगा, ती लोकांना चक्क एकदा विसर्जनाचं त्यांचं असतं, ते जे पळवतात ना, तो रोलर कोस्टर असतो, तो सरळ मला आता ती एक तर उभी मूर्ती, त्यात ती स्लांटिंग होती, मला भीती नव्हती की ती लोक एवढा जोरात, ती लोक कधीच हळू जात नाही. मला माझ्या कॉन्फिडन्सवरती भरपूर भरोसा आहे, माझ्यावरती स्वतःवरती. जे मी काम करेन ते सक्सेस करेन. ज्या कामाला माझ्या मूर्तीला कुठे धक्का नाही लागला पाहिजे, हे माझं पहिल्यापासून तत्व आहे की माझी मूर्ती मंडळापर्यंत व्यवस्थित गेली पाहिजे आणि तिथून विसर्जनापर्यंत व्यवस्थित गेली पाहिजे. त्याच्यासाठी मी नो एक्सक्यूज. मग पाहिजे तेवढं लोखंड, इतर लोक लाकड्या पट्ट्या येते असं वापरतात, मी शक्यतो लोखंड वगैरे आर्मीचर त्याच्यात मजबूतीने वापरतो. मग तो मुंबईचा राजा असो किंवा इतर कुठलाही मंडळाची मूर्ती असो, कारण की मुंबईचे राजे पण वैतागायचे, अरे सतीश किती लोखंड वापरलंयस तू, आम्हाला विसर्जनाला विसर्जन करता येत नाही, एवढं आम्ही त्याच्यात लोखंड वापरतो. तुम्ही जर शिवपासून सगळ्या मूर्त्या बघितल्यात तुम्ही, त्याच्यात मला आवडलेला गणपती एक आहे, तो म्हणजे उभा कमळातला गणपती. मुंबईचा राजा म्हणजे उभा कमळातला गणपती. तो जेव्हा रस्त्याने पाऊस आल्यानंतर त्याच्या अंगाला जे शरीराला धोतर चिपकलं आणि त्या चिपकलेल्या शरीरामधनं पण तो मुंबईचा राजा पाटणं दिसत होता ना, ते सगळ्यात माझा आवडता गणपती. की धोतर जरी सारखं टाकलेलं असेल तरी त्याचं शरीर दिसलं पाहिजे. मग ते होतं पण मस्त, त्याची लचक पण ती लचक, त्याची बॅलन्स होता त्याचा, म्हणजे एक नजाकत चांगली होती. एक विष्णू टाईप मध्ये नजाकत होती, पब्लिकला अट्रॅक्शन नजाकत होती. अशा मूर्त्या खरंच मला खूप आवडतात बनवायला आणि त्या प्रयत्न मी सदैव करणार.
आता ह्याच्यावरूनच आहे ना, परत आता गेल्या वर्षी कोल्हापूरचा पण गणपती होय होय मस्त झालं. गणपती ते पडदा लावलेला ओपन झाला, आणि ओपन झाला झाला जो पाऊस आला, मग त्याच्यामध्ये पण तो गणपती इतका मस्त वाटत होता ना, की तो खालती तो नाग होता, नागावरून ते परत तो गणपतीची लचक, हा लचक एक आहेच आहे. तो गणपती हा. तुम्ही जर फ्रंटल न बघता जर तुम्ही तो गणपती जर ॲज अ मीडिया तुम्ही साईडनी जर बघितला असेल ना, तर खरी कलाकारी काय आहे त्याच्यात कारण ते तो तुम्हाला गणपती आहे त्याच्यात ना, तो दिसणार. लेफ्ट अँगलनी, म्हणजे आता कारखान्यावरून जो फिरतो ना, तो लेफ्ट अँगल ह्याच्याने जो वाटत होता ना गणपती, तो मस्त पूर्ण होता. बॅलन्सिंग होता आणि त्याचा न काही लोखंड दिसता तो पूर्ण रिदमिक हम्म. ऍक्शन बाज होता गणपती, की तो हवेत उडणारा होता गणपती. मग तिथे तो कुठे जखडला गेला नाही. तो ऑन रोडला पण त्याला त्याची जी मजा होती, हो. नजाकत होती, ती दिसत होती. आणि तो गणपती मी असाच केला की कला कौशल्य काय असतं आणि आर्टिस्ट लोकांनी तो गणपती पाहावा, त्या उद्देशानेच तो गणपती मी केलेला. आणि पूर्णपणे मी डेअरिंग केलेला की जर काय झाला असता त्या गणपतीला तर त्याच्यात नाव माझं खराब झालं असतं, पण मी ती बरोबर. रिस्क मुद्दामून घेतली आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला की काय असतं बॅलन्सिंग, आणि कुठलाही त्याला आजूबाजूला सपोर्ट नसताना त्याला बॅलन्सिंग कसं दाखवावं एका पायावरती, आणि त्याला क्रॅक सुद्धा नाही आले, हे पण महत्वाची गोष्ट आहे. आता पण त्याचं पण असं झालं ना, त्या मंडळाचा पण एक ग्राफ आहे ना, हा दरवर्षी वाढतच वाढत चाललाय. म्हणजे आता असं होतं ना, की मला आठवत आहे पूर्वी तो ह्यांच्याकडे असायचा, आपल्या राजन खातूनकडे तो गणपती होता. म्हणजे तेव्हापासूनचा जो सिंहासनावरचा गणपती, नॉमिनल हा, गणपती असायचा त्यांचा. तेव्हापासून तर आता असं झालंय ना, की बोलतात ना, लोकांची बघायची रांग लागतेत. आता काय होतंय, माझ्याकडे गजमुख आर्ट्स कुठेही स्थापना केली आहे, तर बकरी अड्डा आहे माझं मूळचं स्थान, आणि मग तिथे लोक प्रत्येक जण येतात बघायला. कारण की मला माहिती आहे की आम्ही जुने भालचन आम्ही करायचो तेव्हा उमरगाडीपासून सुतारगलीपासून असे भव्य सगळे गणपती आम्ही त्या जागेत केलेले. आणि आता जे पण आता माझ्याकडे ब्रँडेड गणपती आहेत तेही सुद्धा तिथे येतात, लोक आवर्जून बघतात, अरे अमक्याची ट्रॉली कुठे आहे, याची ट्रॉली कुठे आहे, त्याच्या आणि ट्रॉल्या शोधतात की आमका गणपती हा तिथेच दिसणार तुम्हाला. मग ही एक छाप आणि गजमुखाड्यांनी जे काम दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यामागे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा पण साथ आहे, आणि आज मी पण इथपर्यंत त्या लेवलला काम करतोय. आणि देवाला एवढंच सांगणे की तेवढेच ताकद याच्या पुढे पण दे, तेवढं काम साकारण्याची. यावर्षी काय नवीन बघण्यासारखं असेल? बघण्यासारखं तर सगळ्याच गोष्टी माझ्याकडे काढून घेतोय, पण खरी मजा ही त्या दुकानात गेल्याशिवाय नाही आहे. ऑनलाईनला तुम्हाला मार्केटमध्ये सगळं भेटतं, पण खरी मजा जर तुम्हाला बघायची असेल तर श्री गजमुख आर्टच्या दारावरती या. तुम्हाला या वर्षी सुद्धा प्रत्येक मंडळाची मूर्ती ही ब्रँड बनलेली असणार, ही हमी आहे आपली. कारण हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला नाही की आता अगेन परत गणेश गल्ली नाही आहे, मग कसं होतं, एक तर तो टाइम ड्युरेशन पण असतं, कारण गणेश गल्लीला एक टाइम ड्युरेशन जास्त वेळ लागतो ॲज कम्पेअर टू. नाही, तेच व्हायचं माझं गडबड. गल्लीला सुद्धा मी वेळ द्यायचो 1 ते 1.25 महिने, पण गडबड काय होते, मी इतर गणपती पण सोडू शकत नव्हतो. कारण की इतर मंडळांनी पण जसा गणेश गल्लीने माझ्यावरती विश्वास दाखवलेला तसाच इतर मंडळांनी पण मला विश्वास दाखवलेला आहे की बाबा की सतीश दादाकडे आल्यावरती आपल्याला काम चोख भेटणार. मग तोच चोख काम करण्याचा मी गणेश गल्लीचा पण प्रयत्न केला आहे गेल्या 15 वर्षात, आणि ह्या सुद्धा मंडळांना मी सोडू शकत नाही, त्यांना सुद्धा द्यावा ही माझी इच्छा आहे. म्हणून ह्या सगळ्या ताळमेळमध्ये कुठेतरी आपल्याला कुणाला तरी थोडंसं लांब ठेवावं लागतं. मग त्या फरकामुळे मग मी त्यांच्याशी चर्चा पण झाली, सतीश असं असं आहे, काय करतोस, तर मी त्यांच्याशी आमचं सगळं व्यवस्थित बोलणं झालं की दादा बघा आम्हाला पण काही मूर्त्या करणं भागच आहे, त्या मूर्त्या सोडून वैयक्तिकरित्या एकच मूर्ती बनवणं मला पण इझी नाही होणार. आणि मग त्या गोष्टींमधनं संगमत साधून आपण हा सगळा डिसिजन घेतला, आणि ते सगळं मला संगमत साधूनच केलेलं आहे. आणि मला माहिती होतं कोण कोण तिथे उतरलेले आहेत, दिग्गज महागज सगळे उतरलेले, हे गेल्या 3-4 वर्षापासून उतरत होते. आणि मला पण वाटतं प्रत्येकाला हा चान्स असावा, ज्याप्रमाणे विजय खातूंनी मला चान्स दिला त्याप्रमाणे मी इतरांना चान्स देतोय, आणि ही पिढ्यानपिढ्या हे असं चालतच राहणार, आणि प्रत्येकाला तो अनुभव आला पाहिजे. कारण की लोकांना वाटतं की असेंब्लिंग नाही आहे, तो पूर्णपणे ऑब्झर्वेशनच्या बाहेरचा गणपती आहे. त्याला तेवढं अॅनाटॉमिकली पासून सगळंच गणित आहे की तो एवढ्या स्तरावरती गेल्यानंतर त्याचा चेहरा कसा असावा, त्याचे हातपाय बॉडी आपल्याला वाटतात खाली की बाबा 7 फूट आहे, पण तिथे गेल्यानंतर तो 2.5 फुटाचा पंजा सुद्धा
खाली वाटतो आपल्याला 1 फुटाचा पंजा आहे, हम्म. पण तुम्ही जर तो बरोबर. बघितला तर तो 2.5 ते 3 फुटाचा पंजा आहे. मुंबईचा राजा मी बनवतो त्याची जी हाईट लेंथ आहे, आणि मग त्या हिशोबाने तो चेहरा पण होतो. त्याच्यामुळे तो खालून बघितल्यानंतर तो तुम्हाला हात बॉडी प्रपोर्शनच वाटणार. तो कुठे असा शॉर्ट झालेला असा वाटणार नाही, आणि फोटो अँगलला पण तुम्हाला तो त्याच लेवलला असणार. बरोबर. कारण की ही जी कलाकौशल्य अशा टाईपची करतात ना, तुम्ही मोठ्या मोठ्या मंदिरात जर गेलात ना, तर त्या मोठ्या मोठ्या फिगर असतात ना, त्यांचे चेहरे जर तुम्ही झूम करून बघितलात तर त्यांचे चेहरे तुम्हाला असे लांबडे दिसणार. पण ते का केलेले असणार की ते आय लेवलच्या जेव्हा वर जातात तेव्हा ते शॉर्ट होतं, आणि मग तसं काम ते केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला तो गोल चेहरा वाटतो. मूर्त्यांवर त्या मंदिरावरच्या मूर्त्या बघा तुमचे गोल चेहरे वाटतात, पण ऍक्च्युअल गोल चेहरे नसतात, ते लांबट असतात. पण आपण आय लेवलच्या खालून बघितल्यामुळे तो शॉर्ट दिसतो. असा हा सगळा या मोठ्या डायरेक्ट जॉबचा कमाल असतो. असेंब्लिंगमध्ये तुम्हाला तेवढा फरक नाही जाणवत, पण जेव्हा डायरेक्ट जॉब होतो तेव्हा त्याला चारी बाजूकडनं तो तेवढाच मजबूत पण आणि तेवढा आकारबद्ध पण झाला पाहिजे. बट आता असेंब्लिंगला पण कसं आहे माहिती आहे, आता तुमचंच एक उदाहरण घेऊया. तिथे बसलेलं आहे वरती, आता तुमचं कसं तुम्ही स्वतः वरती कामही करताय, होय होय होय. म्हणजे फक्त की खालती बसून ते डायरेक्शन. आता Direction मला एक नाही. सांगा ना की काही वेळा तर तुम्हीच बनवता, त्यावेळेला डायरेक्शन द्यायला कोण नसतं, ते किती हा- कठीण पडते? हा सगळ्यात मोठा कठीण प्रश्न तू विचारलास, कारण की ह्याला असते ही अनुभवाची जोड. पहिलं काय व्हायचं, विजय खातू खाली असायचे आणि मला डायरेक्शन वर करायची, बाबा सतीश हात एवढा पाहिजे, चेहरा एवढा पाहिजे, एवढं वाढव तेवढं वाढव. हा झाला अनुभव. आणि मग त्या अनुभवामुळे काय व्हायचं, मी वर चढायचो ना तर मला तोच गणपतीचा हात मोठा वाटायचा. हात करताना मला वाटायचं मोठा आलंय, आणि जेव्हा खाली यायचो ना तेव्हा 1 फुटाचा हात वाटतोय. मग मला तो वाटायचा बाबा अजून तो हात वाढवला पाहिजे, अजून त्याचा दंड वाढवले पाहिजे, अजून त्याची लांबी रुंदी वाढली पाहिजे. हा जेव्हा खाली येऊन आपण वर जाऊन बघतो तेव्हा त्याचं रूपरेखा परफेक्ट कळतं, आणि तेव्हा साहेब होते. पण त्याच्यानंतर मग त्या अनुभवाने मी शिकत गेलो, आणि त्या मुंबईच्या राजाला घडवायचा प्रयत्न मी तेवढा पुरेपूर करत गेलो. आणि त्याच्यात सगळं मेहनत बोललं तर एवढ्या वर्षाचा अनुभव, आणि मग त्याच्यामुळे मला ते गणित बसलेलं हातात की बाबा एवढ्यावरती गेल्यानंतर गणपतीचा चेहरा केवढा असावा, हात केवढा असावा, प्रपोर्शन केवढं असावं, त्यानं पाठून फुटून तो कसा असावा. आणि माझ्या मूर्तीची पाठ पण तुम्हाला दरवर्षी दिसणार. जे असं नाही की कुठला अर्धवट भाग सोडलाय की केसांना कलर सोडलाय, असं नाही. पाठनं केसही सुद्धा उडती दिसणार. आणि मुंबईच्या राजाबद्दल बोललं तर भरपूरच असं बोलण्याचं, पण मी शक्यतो टाळतो मी स्वतःहून बोलणं. ते भक्तगणच बोलतील की सतीदादाचं काम काय होतं आणि काय नाही. आता अजून एक वर्ष तुम्ही गणपती बनवा, तो म्हणजे नरे पार्कचा 2019 यस ला. यस यस. त्याची काही आठवण सांगा, कारण त्याचे तो होता ना, ते हात ते एकदम असे ते हे केलेले ना. ऍक्च्युअल ती जी थीम होती ना, ती चायना थीम होती. एक चायनाच्या या थीम वरती, म्हणजे तो रिदमिक गणपती, मला एक फोटो भेटलेला. तो रिदमिक असा गणपती डान्सर मुवमेंटला होता. त्याचे हात बोट नॉमिनल नव्हते, पूर्ण ते फिरलेलीच अशी. मग तो मला गणपती आवडला, तर मी बोलला यंदा नरे पार्कला काय द्यावं. मग त्या 19ला मी विचार केला की असं स्केच हलकासं मारूया. आणि स्केच मारून त्यांना दाखवलं, आणि त्याचं मिनिचर सुद्धा मी बनवला, आणि त्यांना दाखवलं की बाबा अशा रूपरेखाखाली हा गणपती येणार. आणि मग तरीसुद्धा त्यांना त्याच्यातली महत्त्वाची आठवणच तरीसुद्धा त्यांना, शेवटीला मोठं मंडळ आहे आणि सगळे कलाकार आहेत, त्याच्यात सगळ्यांना जाणकार आहेत नरे पार्कमधल्या सगळ्या जे भक्तगण आहेत ते. आणि मग आता करायचं काय. मग ते बोलतात तर सतीश आता तू गणपती कसा दाखवणार, आम्हाला तुम्ही उंची कशी गाठणार वगैरे. तर माझ्याकडे सगळ्यात मोठी बॉडी, म्हणजे आज मार्केटमध्ये कुणाकडे नाही तेवढी मोठी बॉडी माझ्याकडे होती. 16 फुटाची ते 18 फुटाची माझ्याकडे सगळ्यात पहिली बॉडी आमच्याकडे होती. मग बोललो त्या बॉडीला जोडून तुम्हाला दाखवेन. मग ते बोलतात आता तू दाखवणार कसं काय. तर सगळ्यात मोठी गंमत तेव्हा झाली. मग मंडळ आले, तू दाखवणार कसं काय सतीश की ही मोठी मला होईल आणि त्याची उंची गाठू शकतो. मग मी त्यांना काय बोललो, तुम्ही काही मंडळ ह्या मंडपावरती चढा. मग त्यांना मंडपावरती काहींना चढवलं आणि सगळ्या माझ्या कारागिरांना बोलवलं, आणि तो गणपती मी खाली जमिनीवरती 23 फूट जोडून दाखवला त्यांना. पूर्ण गणपती हा कास्टिंग केला, हात पाय कास्टिंग केला, आणि बॉडी कास्टिंग केली, चेहरा कास्टिंग केला, आणि तो पूर्ण गणपती जमिनीवरती. हे पोरं बोलतात हे काय करतात दादा. मी बोललो जमिनीवरती मी सांगेल तसं
जोडत गेलो, ॲक्शन घेत गेलो आणि त्यांना बोललो, आता तुम्ही वर या, ट्रॉलीवरती चढून बघा हा गणपती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा गणपती असा टाईपचा बनणार आहे. आणि मग त्याला जोड मी मग तिथे ट्रॉलीवरती खेळताना त्याला रिदमिक घेत गेलो. मग हे सगळं चाललंच होतं, सगळं चांगलं चाललं होतं आणि मग नंतर आलं 2020. यस. नंतर त्या वर्षी तर असं झालं की काळाने सगळं थांबवलं. हो हो हो. ते सगळी ते वर्ष मूर्तिकार म्हणून तुम्हाला किती कठीण गेलं ते अख्खं वर्ष? अख्खं वर्ष लॉकडाऊन पासून ते सगळं खूप खूप कठीण गेलं. त्या वर्षी पाऊसही भरपूर आलेला. मी लॉकडाऊनच्या वेळेला कांदिवलीच्या ठिकाणी जवळजवळ 17 ते 18 गणपती मातीचे वगैरे बनवलेले. आणि त्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती एवढी खराब झाली, मूर्तिकार डायरेक्ट रोड स्टेजला आला. आणि तरीसुद्धा मी मातीच्या वगैरे मूर्त्या बनवल्या. आणि त्यात पण काय झालं, पाऊस आला आणि माझ्या जवळजवळ 7 ते 8 मूर्त्या पाण्यामध्ये वाहून गेल्या बनवलेल्या. पुन्हा त्या मी बनवल्या पाऊस गेल्यानंतर. एवढी तारांबळ त्या वर्षी माझी झालेली आहे. आणि त्याचसोबत माझे डाय पण भरपूर वाहून गेल्या पूर आल्यामुळे कांदिवलीला. ह्या सगळ्या अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणीवरनी आत्ता पण मी मात करत इथपर्यंत आलेलो आहे. तेच परत त्यावेळेला वाटलेलं की 21ला पण मग तसंच काहीतरी निर्बंध येतील. नाही, निर्बंध आले पण ना. 3-4 फुटापर्यंत निर्बंध आले. शेवटीला आपल्याला उत्सव हा साजरा करावा लागणार आणि कुठेतरी गर्दी टाळावी, या सगळ्या रोगराईपासून विषय टाळावेत, ह्या गोष्टीसाठी आम्ही सगळ्या मूर्तिकारांनी पण प्रयत्न केला. पण कुठेतरी पोटावरती पण आमचा आळा आला आणि आमचा धंदा एक 50 वर्षे पुन्हा मागे गेला. जो धंदा आपल्याला जो सगळं टार्गेट होता तो पुन्हा लो लेवलला आला. पण तरीसुद्धा आम्ही भक्तगण आणि मूर्तिकार कधी घाबरणार नाही आणि ह्यापुढे पण अशीच लढत देत राहणार. तुम्ही पण ह्या वर्षी सुद्धा बघितलं असणार, तळ्यातनं मळ्यात. मी तेच बोलणार होतो. आता पुढे असं झालं, आता आमचं पण आहे ना ग्रुपमध्ये बोलणं होतं ना, आता आम्ही इव्हन आपले नरे पार्कलाही बोलणं झालेलं. मग तुम्हाला काय, तुम्ही काय मातीचा पण गणपती बनवाल? होय होय. मग कसं होतं की आता हे तुम्हाला सोपं होतं कारण तुम्हाला तो गणपती बनवता आता येतो. मी काही मंडळांना आश्वासन दिलेलं त्या वर्षी सुद्धा, मुंबईच्या राजाला सुद्धा दिलेलं लॉकडाऊनच्या वेळेला, दादा बघा जर POP बंद झाली किंवा तुम्हाला 22 फुटाचा गणपती करायचा असेल तर मी तत्पर आहे 22 फुटाचा मातीचा सुद्धा करायसाठी. आणि त्याच्यासाठी कुठली माती यूज केली पाहिजे, कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी आर्मिचर कसं केलं पाहिजे, हा सगळ्याचा अभ्यास मी करून ठेवलेला. आणि जर आहे तसाच बोललेले की सिंहासन किंवा असं काही असेल सुद्धा तर एक तरी मूर्ती मी मातीची बनवू शकतो, एवढा आत्मविश्वास माझ्यात आजही आहे. आणि यावर्षी पण मी ते प्रयत्न केलेला. पण पुन्हा POP झाली, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि एवढ्या 10,000च्या 15,000च्या लाखोच्या संख्येने आपण कोणीही मूर्तिकार एवढ्या मूर्त्या बनवू शकत नाही. त्याला टेक्निक आहेत, त्याला कलकत्ता बंगाली टाईपच्या टेक्निक आहे, घासपोस वगैरे बांधून त्या सगळ्या टेक्निक आहेत. पण ह्या सगळ्या टेक्निकी ह्या प्रोडक्शन लाईनला आपण आजमावू शकत नाही. आणि एवढ्या कमी टायमिंगमध्ये एवढे क्वांटिटी लेवलला आपण काम करू शकणार नाही. ऑप्शन नाही का? पेपरचा सुद्धा नाही. पेपरच्या सुद्धा तुम्हाला ऑफ सीझनला त्याचं टार्गेट ठेवायला लागतं, तेव्हा कुठे तुम्ही सीझनला त्या मूर्त्या जोडू शकतात. कारण की पेपरला कसं आहे, मूलतः तुमचं वातावरण निगडीत पाहिजे, त्याची मजबूती निगडीत पाहिजे, तेवढं सामान ठेवण्यासाठी जागा अवेलेबल पाहिजे. जर तुम्ही 50 मूर्त्या करतात तर 50 मूर्त्या ह्या ऑफ सीझनला तयार पाहिजे तुमच्या सांगाडी, तेव्हा कुठेतरी तुम्ही सीझनला ते जोडू शकतात. पण ते पण क्लायमेटवरती डिपेंड आहे, तुमची त्या मूर्त्या तेवढ्या मजबूतीमध्ये राहणार का. आणि मग त्याच्यासाठी भरपूर मूर्तिकार फायबर म्हणा, प्लॅस्टर म्हणा आतून लावलं जातं, आर्मिचर केलं जातं. म्हणजे तो पूर्णतः कागदी पण बोलता येत नाही, पूर्णतः असं अदर मटेरियल्स पण नाही बोलता येत. पण शेवटीला कुठेतरी कॉम्पिटिशनचा जमाना आहे. उद्या लोकांना लाकडामध्ये परवडतं लाकडामध्ये करतील, उद्या लोकांना सोन्यामध्ये परवडतील, मला बोलतील हे सोन्याचे पैसे, सोन्याचा बनव, मी सोन्याचा बनवणार. मीडियम कुठलंही असणार, फक्त मूर्तिकारांनी ती ताकद दाखवायला पाहिजे, काम करण्याची जिद्द पाहिजे, बस. आता पुढचं माझं थोडंसं हेच होतं, आता मूर्त्या तर बनवत आहेत पण अजून विसर्जनाचं तळ्यात मळ्यात आहेच. हो, ते तर असणारच. कारण की बघा, मध्ये हायकोर्टचा निर्णय त्यांनी दिला की मी पण स्वतः आमच्या मूर्तिकार संघटनेबरोबर गेलेलो, त्यांनी निर्णय दिलेला आहे उंच मूर्त्या वगैरे घडवा. आणि पर्यावरण खात्याने पण सांगितलं की आम्हाला POPची काही लेणं देणं नाही, तुम्ही मूर्त्या बनवा, फक्त पर्यावरणाला त्रास नाही झाला पाहिजे, असं त्यांचा हेतू आहे.
मग ते कसं होतं, ते चित्र विचित्र होतं विसर्जनाच्या दिवशी. तर मला काय वाटतं, महानगरपालिका प्रशासनाने ह्याच्यावरती मूलतः लक्ष द्यायला पाहिजे, की मोठ्या मूर्त्याचं विसर्जन कसं असावं, छोट्यांचं कसं असावं, त्याला कसा ताळमेळ केला पाहिजे, त्याचं निर्माल्य कसं बाहेर काढलं पाहिजे. ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर कुठेही विटंबना होणार नाही, कुठेही पर्यावरणाला हानी नाही होणार. आणि हा सण जसा पहिला कायमचा लोकमान्य टिळकापासून आजपर्यंत चाललाय तसाच पुढेही चालल अशी माझी आशा आहे. आणि याच्यासाठी सरकारने सांगितलेलंच आहे, हे जे विसर्जनाची जी पद्धत आहे त्याचं जे पण डिसिजन काय घेणार आहे ते राज्य सरकारावरती ठोकवलं आहे, की त्याला कुठलंही केंद्र सरकार वगैरे कुठलंही ऑप्शन नाही घेणार. त्यांनी राज्य सरकारने ठरवावं की आपल्या परिसरातल्या गणपती कशी विसर्जन करावे आणि आपल्या सणाला त्रास न होता आपल्या शास्त्र पद्धतीत जे नियमावली आहे, बाबा विसर्जन कसं केलं पाहिजे, काय नाही केलं, त्याला त्रास न होता गणपती व्यवस्थित, मोठे गणपती व्यवस्थित विसर्जन झाले पाहिजे, छोटे गणपती व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे, त्याचं निर्माल्य व्यवस्थित साफ केलं पाहिजे. अशा सगळ्या जर व्यवस्थित पद्धती केल्या तर कुठेही विटंबना होणार नाही, कुठेही कुठल्याही माध्यमावरती आडकाठी येणार नाही. आणि हा दरवर्षी आपण आनंदात हसत खेळत सण साजरा करू शकतो. आणि याच्यावरती निर्भर अजून एक आहे, कारण की ह्या जे गणपती सण आहे याच्यावरती नुसता मूर्तिकारच निर्भर नाही आहे, हे सरकारला मान्य करावं लागणार. कारण की ह्याच्यातनं भरपूर दळणवळण जो चक्र चालला आहे, पैशाचा व्यावहारिक चक्र चालला आहे, हा लो लेवलचा रोडवरचा भिकाऱ्यापासून ते वडापाव विकणाऱ्यापासून ते सुई धागा विकणाऱ्यापासून सगळ्यांचाच धंदा ह्याच्यावरती निर्बंध आहे, म्हणजे अवलंबून आहे. आणि त्याच्यासाठी मग POP असो, माती असो, सरकार असो, टोल ट्रान्सपोर्टेशन पासून सगळंच निर्भर आहे. आणि अशा ह्या उत्सवावरती कुठे आडकाठी आणू नये एवढी सरकारला विनंती आहे. आणि हा सण असा दरवर्षी जोमाने आनंदात साकार व्हावा आणि सगळ्यांची पोटाची खळगी आनंदात भरावी, हीच माझी इच्छा आहे. आता शरद आर्ट्स ते आता श्री गजमुख आर्ट्स, तेव्हापासून एक मंडळ की ज्याच्यावर तुम्ही काम केलं असेल तो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. म्हणजे तो गणपती अगदी तो छोटा होता ना, म्हणजे 2006च्या आधीचा. तो 5 ते 6 फुटाचा गणपती होता. तेव्हापासून विजय खातू आणि आमचं एकच ध्येय असायचं की चिंतामणी टॉप लेवलला कसा करायचा. आणि तेव्हा तो 5-6 फुटाचाच होता गणपती. आणि मग त्याच्यासोबत काय असायचे, आम्ही वैतागायचो, आम्ही भालचंद्र आणि मी सतीश, आम्ही असं वैतागायचो की त्याची चित्र लय. आणि मग त्या टायमाला काय व्हायचं, गणपती एकच चिंतामणी, पण गणपतीची ॲक्शन मुवमेंट ही मार्केटमध्ये कुठेच अशी झालेली नाही. असं आम्ही साहेब पहिले ड्रॉइंग करायचे, सतीश आम्हाला दाखवायचे, बाबा यंदा चिंतामणी आपण असा दाखवायचा, अशा टाईपचा करायचा, असा सगळा आमचा अभ्यास पहिल्यापासून असायचा. आणि सगळे गणपती साकारायचो, पण चिंतामणीचं एक वेगळंच स्वरूप, एक आनंद तो जो होता त्या टायमाला, अजूनही चिंतामणी नाव गेल्यावर अंगावर शहार येतात. की 6 फुटाचा आम्ही तो गणपती करायचो, त्याच्यावर सगळे चित्र करायचो, मग ते नारायण सगळे शंकर पार्वती सगळे आम्ही चित्र करायचो. ती जी मजा होती ती आजही आज काय झालं, त्याचं एक सीमित रूप झालेलं आहे. एक चिंतामणी कसा असावा, तर असा राजा टाईप असावा, हे सगळं. आणि त्याचे सोने दागिने सगळे आता बनलेले आहेत, मुकुट बनलेला आहे, पण तो एक सीमित असा हा झालेला आहे. तर मला असं वाटतं की चिंतामणी ह्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढे त्याला असा बॅलन्सिंग जॉब असावा की तो कुठेही नसावा, हँड जॉब असावा आणि मार्केटमध्ये तसा जॉबच नसावा. तर तो असावा, तर तो चिंतामणीसारखा, असं मला तरी वाटतं. की एक दरवर्षी एक वेगळ्या रूपात, निव्वळ राजा रूपात नसावा, तर त्याच्यात काहीतरी युनिक, काहीतरी जबरदस्त त्याच्यात ॲक्शन, मुवमेंट, रिदम आणि स्टोरी असा हा चिंतामणी असावा, असं मला वाटतंय. आता जसं तुम्ही खातू साहेबांबरोबर होते, आता मूर्ती यावर्षी सिद्धेश दिघोळे करताय. होय होय, तोही खातू साहेबांकडेच होता इतकी वर्ष. अभिनंदन सिद्धेश दिघोळेचं, कारण की त्याला चिंतामणी आज प्रत्येकाला हे वाटत असतं. कारण की माझ्या सुद्धा चर्चा झालेल्या चिंतामणीच्या मंडळाशी, कार्यकर्त्यांशी वगैरे, पण मी त्यांना स्पष्ट बोललो, जर जो निर्णय मंडळ घेईल तो निर्णय मला पसंत आहे. पण मंडळाने जो डिसिजन दिला, सिद्धेश दिघोळेंनी पण भरपूर त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. आणि अशा व्यक्तीला भेटला, आणि तसं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की चिंतामणी माझ्याकडे असावा, व मुंबईचा राजा माझ्याकडे असावा, 11वी खेतवाडी
पासून सगळे मोठी हम्म. जीवे एवढे नामांकित गणपती आहेत ते प्रत्येक नवीन मूर्तिकाला जुन्यांना सगळ्यांना वाटतं. पण एक एक घडामोडी असते, एक मंडळाची एक हे असते, त्या सिच्युएशननुसार त्या मंडळाच्या मूर्तीचं डिसिजन त्यांनी घेतलं जातं आणि त्याला खरंच एक प्राधान्य असतं त्या कारण की तो मंडळ चालवतो. ते मूर्ती कशी बनणार, काय बनणार, त्या मूर्तीचा त्या वर्षीचा सगळा आराखडा हे ते मंडळ चालवतं. मग त्याला डिसिजन हे असतंच. मग त्यांनी एक योग्य यावर्षी डिसिजन घेतला. सिद्धेश दिघोळेला हा मूर्ती दिली आहे आणि त्यांनी ह्यावर्षी खूप सुंदर त्याचं काम करावं हीच माझी इच्छा आहे. एक सांगा ना, तुमच्याकडे असतं तर तुम्ही काय दिलं असतं यावर्षी? मी जी स्वप्न रंगवलेली आहेत ते स्वप्न साकार करण्याची एक ना एक दिवस वेळ येणार, तेव्हा मी खरंच दाखवून देणार की चिंतामणी असावा तर कसा असावा हे नक्कीच एक माझं स्वप्न असणार आणि त्याची वाट मी जरूर बघणार. ओके, तर आता आपण आहे ना लास्ट सेगमेंटमध्ये जाऊया. एका वाक्यात उत्तर द्यायचं. आता तुम्ही हे 2 नाव तर माझ्याकडे तोंडून काढलेलेच आहेत. पण आता त्याचं ते तरी सोपं होतं. हे तर असं बोलू शकत होतं आपण, तिथे लेप लावू शकत होतो. इथे इथे एका वाक्यातच द्यायचंय. चालेल ना, जे पण असेल ते एका वाक्यात खरं उत्तर देणार आणि जे पण सच्च आहे तेच उत्तर असणार माझे. मैं जो भी मैं बोलूंगा सच बोलूंगा, सच बोलूंगा. परळचा राजा. सुंदर गणपती आहे परळचा राजा. म्हणजे त्याचं काम करायला खूप असं आवडतं आणि त्याच्यात मंडळामध्ये पण एक एक चांगलं एक युनिक आहे, म्हणजे युनिटी आहे की ते आपल्याकडे येतात, त्याने एक आशेने येतात आणि ते साकारावं खरंच चांगलं वाटतं. अँटोफिलचा राजा. अँटोफिलचा राजा हा माझा रक्तातलाच आहे, कारण की त्यांची जी मंडळ आहेत, पोरं आहेत, ती सगळी माझ्यापासून लहान होती तेव्हापासून ते आजपर्यंत आहेत आणि त्यांना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सपोर्ट करत राहणार आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते मला सोडणार नाही. चार मंगळाचा राजा. चार मंगळाचा राजा आता आमचं रक्त एक असं झालेलं आहे की गेले 4-5 वर्षात त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याचं गेल्या वर्षी मी फळ दाखवलं आणि ह्याच्या पुढे पण त्या गणपतीसाठी एक युनिक आणि स्टँडर्ड लेवल काय असावी आणि जगातली लोक त्याला मान्यता द्यावी ह्या प्रयत्नात मी जरूर आहे. कुलाबाचा युवराज. कुलाबाचा युवराज बोललं तर त्यांनी फक्त त्यांना लालबाग फिरून जायला पाहिजे आणि कुलाब्याला विसर्जन न करता गिरगावला यावं त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. ही माझी इच्छा आहे की त्यांचा जे जॉब आहे ना तो कुठल्या लेवलला, आर्टिस्टिक लेवलला आणि कुठल्या बॅलन्स लेवलला जातो हे बघण्याची खरी मजा आहे. जसं तुमचा मध्य भायखळ्याचा गेल्या वर्षी धमाल केला इकडे गिरगावला, पूर्ण अवकाशात वाटत होता तो गणपती, तसा धमाल करणार तो गणपती आहे कुलाब्याचा युवराज. त्यांनी जसं प्रगती मित्र मंडळीने दाखवून दिलं की आमचा नॉर्मल गणपती आहे पण स्वस्तिकवरती पण त्यांनी खेळ करून दाखवला, असं मला वाटतंय की कुलाब्याच्या युवराजनी पण लालबाग फेरी मारावं आणि गिरगाव चौपाटीवरती अवतरावं. पण एक सहजा म्हणजे आता हे बोललात म्हणून, बट मग तो लालबागला आला तर त्याला ते हाईट रेस्ट्रिक्शन लागणार ना. रॉंग साईड येऊ शकतो, रॉंग साईड जाऊ शकतो. असे कित्येक गणपतीचे मंडळ आहेत हे रॉंग साईड येतात आणि रॉंग साईड जातात. पुढचं प्रगती सेवा मंडळ. प्रगती सेवा मंडळ म्हणजे एक शास्त्रशुद्ध आणि एकदम मनापासून भावनिक असं काम करणारे, जरी त्या एरियात ते लोक राहत नाहीत पण गणपतीची ओढ आल्यानंतर ते सगळेजण जसे इकडे तिकडे विचरलेले असतात तसे पुन्हा एकत्र येतात आणि तो गणपती हा सण साजरा करतात. त्याला मी सॅल्यूट आहे त्या सगळ्या मंडळाच्या पदाधिकारीपासून सगळ्यांना. जरी ते इकडे तिकडे वर्षभर असतील पण गणपतीच्या वेळेला नवीन रूपात, आराध्य रूपात त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पुन्हा एकच आहोत, आमचा एरिया पण तोच आहे, आमचा गणपती पण इथेच बसतो, साकार करून दाखवतात. मुंबईचा राजा गणेश गल्ली. मुंबईचा राजाचं बोललं तर असं हितला हार्ट टच मुंबईचा राजा आहे आणि तो सदैव माझ्या मनात राहणार, कारण की गेले 15 वर्ष मी त्याच्यावरती काम करत आलो आहे आणि त्याचं जी ताकद आहे ती कधी विसरणार नाही. आणि खरंच वेलिंग साहेबांसारखा त्या जागेचा मान आहे आणि त्या मंडळाने तो मान टिकवून ठेवला. आज ते वातावरण सांभाळून ठेवलं आहे आणि खरंच मुंबईच्या राजाला सॅल्यूट आहे आणि तो
मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या मूर्तीला सॅल्यूट आहे. आणि खरंच त्या मूर्तीच्या बद्दल काय बोलूच शकत नाही की तो घडतच जातो. चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणीच गेले पहिल्या वर्षापासून विजय खातू असतानापासून आपण करत आलोय, भालचंद्र, मी, आणि त्याचं जो कायमचं जी ठेप आहे ती पण आपण करून ठेवलेली आहे. यापुढे कधी ना कधी जर एकदा चान्स भेटला तर मुंबईचा राजा जसा मी बनवायचो तसाच चिंतामणीसुद्धा दाखवण्याचं एक जिद्द मनामध्ये कायमची आहे आणि ते स्वप्न जरूर पूर्ण व्हावं हीच माझी इच्छा आहे. आता अजून एक, हा गणपती तुम्ही कधी नाही बनवला, बट गणेशोत्सव बोलला का हा गणपती यायलाच हवा, त्याच्याबद्दल पण एका शब्दात उत्तर, लालबागचा राजा. लालबागचा राजा आपल्या, मी तर मला वाटतं 3-4 वेळाच मी त्याचं दर्शन घेतलं आहे आणि त्याची जी छाप आहे ती दुसरी कुठल्याच गणपतीची छाप नाही आहे. म्हणून लालबागचा राजा हा त्या जागेवरती सुंदर आहे आणि भक्तमय आहे, भक्तिमय आहे. आणि मग त्या गोष्टीला तुम्ही इतर कुणाशी कॉम्पिटिशनमध्ये किंवा आणू नाही शकत, कारण की त्याची जागा वेगळी आहे, मुंबईच्या राजाची वेगळी जागा आहे, चिंतामणीची जागा वेगळी आहे. तसेच प्रत्येक मंडळाची ही जागा एक वेगळी आहे. त्या जागेला सॅल्यूट आहे आपला, कारण की लालबागच्या राजाची कॉम्पिटिशन त्यांच्याशी नाही करू शकत, त्यांची यांच्याशी नाही करू शकत. हा प्रत्येक, जसा ब्रह्म विष्णू महेश प्रत्येक जागी आहेत, म्हणजे त्यांनी त्यांची जागा कशी ठेवलेली आहे ब्रह्म विष्णू महेश, तशी ह्या तिघांनी त्यांची जागा स्थिर आहे आणि त्या जागेला आपण हलू शकत नाही आणि त्या लेवलला ते तिन्ही गणपती आहेत. ठीक आहे दादा, धन्यवाद. इतका तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सोबत तुम्हाला, आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलंय पॉडकास्ट? बोरकट, तुम्ही मीडियावाले आहेत ना, काय तुमच्यात जादू असते माहीत नाही. तुम्ही स्वतः त्या समोरच्या न बोलणाऱ्याकडनं पण तुम्ही बोलून घेता. ही तुमच्यात मीडियाची खरी ताकद आहे आणि ही ताकद अशीच तुमच्यात वाढत जाऊ. आपण असं कसं होतं माहिती आता, कारण की मी न बोलणारा पण माझ्याकडनं तुम्ही एवढं बोलून घेतलं, एवढं वधवून घेतलं आणि हीच तुमची खरी कला आहे. आम्ही कसं, आम्ही तुम्हाला बघितलंय ना बोलतो. ठीक आहे ना, लहानपणापासून ऑफ कॅमेरा आपण भरपूर बोलतो. हा, ते आपली गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही तुमचा अभ्यास हा चांगला असतो की एखाद्या, मी असो किंवा अजून कुठला कलाकार असो, त्याच्या आतमध्ये घुसून कसं त्याचं वक्तव्य काढून घेणं, ही खरंच श्रेष्ठ कला तुमच्यात अवगुण झालेली आहे. म्हणून तुम्ही मीडियामध्ये श्रेष्ठ आहात. धन्यवाद दादा. चला, इतकं बोलून मीही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.